नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फन फिल्मी मराठी प्रेझेंट्स आजचा पिक्चर या सिरीजमध्ये आपण वेगवेगळ्या जॉनरमधले उत्तम चित्रपटांबद्दल बोलणार आहोत आणि तुम्हाला नवनवीन चित्रपट सुचवू. तर चला सुरू करूयात ह्या भागाला. या भागात आपण बोलणार आहोत 12th फेल या चित्रपटाबद्दल. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत विक्रांत मासे, मेधा शंकर, आनंद जोशी, संजय बिश्नोई, अंशुमन पुष्कर. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत विधू विनोद चोप्रा. तर पहिलं बोलूया स्टोरीबद्दल. ही स्टोरी आहे मनोज कुमारची. एक सामान्य मुलगा जो चंबळमध्ये एका छोट्याशा गावात त्याच्या कुटुंबासोबत राहत असतो. खूप गरीब कुटुंबात तो मोठा होत असतो, पण पूर्ण कुटुंब प्रामाणिक असतं. त्याच्या कॉलेजमध्ये शिक्षकच कॉपी करायला सांगतात, जेणेकरून सगळेच पास होतील आणि कॉलेजचं नाव पण होईल. पण जेव्हा मनोज 12वीची परीक्षा देत असतो तेव्हा तिथे DSP येऊन कॉपी थांबवतात आणि प्रिन्सिपलला अटक करून घेऊन जातात. त्यामुळे पूर्ण वर्ग नापास होतो. त्यात मनोज सुद्धा असतो आणि हाच 12वी नापास मनोज पुढे कसा IPS ऑफिसर बनतो, UPSCची खडतर परीक्षा देऊन पास होतो. त्याचा हा अविश्वसनीय प्रवास बघायचा असेल तर तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल. आता बोलूयात अशा गोष्टी ज्यामुळे हा चित्रपट खास ठरतो. 12th फेल हा चित्रपट आपल्याला मनोजच्या प्रवासात घेऊन जातो. तो कसा होता, कसा शहरात आला आणि तो किती मेहनत घेतोय, रात्रंदिवस एक करतोय IPS होण्यासाठी. तेही एका वेळी त्याला माहित सुद्धा नव्हतं की IPS म्हणजे काय. हा प्रवास आपल्याला जीवाभावाचा वाटतो. आपण गुंतत जातो. अशा घटना घडत जातात की उत्सुकता लागून राहते की आता पुढे काय होईल. आपण पूर्णपणे मनोजच्या प्रवासात सामील होऊन जातो आणि तो पास झाला की आपण पण पास झालो असं वाटायला लागतं. आणि याचा श्रेय पूर्णपणे दिग्दर्शक आणि कलाकारांच्या अभिनयाला जातं. अभिनयाबद्दल बोलायचं तर विक्रांतने जीव ओतून काम केलं आहे. असे बारकावे टिपले आहेत की मनोज हे पात्र आपलंसं वाटू लागतं. त्यानंतर प्रत्येक सहकलाकारांनी आपली भूमिका चोख पार पाडली आहे. श्रद्धा आणि मनोजची केमिस्ट्री पण सुंदर जमून आलेली आहे. मनोजचे सगळे साथीदार यांनी त्याला पूर्ण मदत केली, त्यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला अभिमान वाटतो. गौरी भैयाबद्दल तर दया येते. त्यांचा अभिनय तर भाव खाऊन जातो. दिग्दर्शकांबद्दल बोलायचं तर दिग्दर्शकांनी असे छोटे सीन्स चित्रपटात टाकले आहेत की ते आपल्या काळजाचा घाव घेतात. त्यातल्या त्यात 1-2 सीन्स बद्दल आपण बोलूया. जेव्हा श्रद्धा मनोजला बघायला पिठाच्या गिरणीत येते आणि त्याची अवस्था बघते, मनोज टेबल पुसून तिला बसायला देतो, ती पाणी पिते, तो सीन खूप काही सांगून जातो. दुसरा सीन म्हणजे पूर्ण जो शेवटचा इंटरव्ह्यू दाखवला आहे तो पूर्ण संभाषण उत्तम जमून आले आहे. त्यात मनोजला होणारा कोटचा त्रास, बुटांचा त्रास दिग्दर्शकांनी अचूक टिपला आहे. तिसरा सीन म्हणजे मनोज जेव्हा IPS बनून झाल्यावर DCP यांना लग्नाची पत्रिका द्यायला जातो आणि DCP यांना तो 12वीचा मुलगा आठवतो. तो सीन पण काळजाचा ठाव घेतो. आणि एक आवडीचा सीन म्हणजे मनोज पास होतो आणि श्रद्धा हे त्याला मान हलवून सांगते आणि मनोज आनंदाच्या भरात कोसळून खाली बसतो. त्यानंतर मागे सगळे मित्र येऊन त्याला मिठी मारतात. तो सीन आपल्याला भावनिक करतो. एकंदरीत हा एक उत्कृष्ट, प्रेरणादायी, सत्य घटनांवर आधारित चित्रपट आहे. प्रत्येकाने बघितलाच पाहिजे असा हा चित्रपट आहे. UPSCची परीक्षा किती खडतर असते, त्या विद्यार्थ्यांचं आयुष्य कसं असतं, कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं, एक प्रिव्हिलेज मुलगा आणि दुसरा हिंदी मीडियम मधून गावाहून आलेल्या मुलांमध्ये किती फरक असतो, हे सगळं चित्र तुम्हाला या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. मैत्री, प्रेम, संघर्ष, साथ देणे, कुटुंब प्रेम, जबाबदारी आणि स्वप्न पूर्ण करणे या सगळ्या बाबींचा उत्तम मेळ 12th फेल या चित्रपटात दिसून येतो. तर सगळ्यांनी हा चित्रपट नक्की बघा. हॉटस्टारवर उपलब्ध आहे. तर ह्या भागात इतकंच. भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत आमच्या चॅनलचे अन्य व्हिडिओज नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. थँक्यू.